Good morning, guys. Today we'll continue the next part of chemical kinetics. In last part, we discussed rate of chemical reaction. In that, average rate of reaction and instantaneous rate of reaction. Correct. Also, we have studied unit of rate of reaction. ठीक है ना? Instantaneous rate of reaction is also called as a simply rate of chemical reaction. Instantaneous reaction लाच काय म्हणायचं? Rate of reaction म्हणायचं. बरोबर ना? रेट एक्सप्रेशन्स पाहिलं आपण कसं डिफरन्शियल फॉर्म मध्ये रेट लिहिलं जातं वळण दॅट वी हॅव स्टडीड इन लास्ट लेक्चर. नाउ टेक डाउन द नेक्स्ट हेडिंग दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन. फॅक्टर्स affecting rate of reaction. Rate of is reaction. ठीक आहे. कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात ऑन स्पीड ऑफ रिएक्शन और रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट फॅक्टर आहे नेचर ऑफ रिएक्टन्स. नेचर ऑफ रिएक्टन्स अँड प्रोडक्ट्स. प्रोडक्टचं नेचर आणि रिएक्टंटचं नेचर रेट ऑफ रिएक्शन वरती कसं अफेक्ट करत असेल. त्याच्यामध्ये फर्स्ट जर फिजिकल स्टेट कन्सिडर केली आपण, फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टन्स. आता कोण मोर रिएक्टिव्ह असणार आहे फिजिकल स्टेट नुसार. ठीक आहे ना. तर गॅसेस रिएक्ट स्टेट, गॅसेस state, later on liquid state, and then what? Solid state. Solid state. Rate of reaction काय आहे? Decreasing order में. ठीक है. Decreasing rate of reaction. Decreasing rate of is what? Reaction. गॅसेस मध्ये फास्ट होतात, त्याच्यानंतर लिक्विड मध्ये अँड देन सॉलिड मध्ये. समजलं. हे फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टंट एक नेचर आहे त्या रिएक्टंटचं. करेक्ट ना. केमिकल नेचर. सेकंड केमिकल रिएक्शन कशामध्ये होतात? रिएक्टंट्स मध्ये. ठीक आहे ना. केमिकल नेचर. केमिकल इज व्हॉट? नेचर. रिएक्टंट जर आयोनिक फॉर्म मध्ये असतील, करेक्ट ना. इज आयोनिक रिएक्टंट्स किंवा काय आयोनिक फेज म्हणू शकता. रेट ऑफ रिएक्शन इज फास्टर फॉर आयोनिक रिएक्शन्स. आयोनिक रिएक्शन्स. आयोनिक म्हटलं की काय त्याच्यामध्ये कॅटायन्स आणि एनायन्स येतात. ठीक आहे ना. इथं प्रोटॉन ट्रान्सफर होतो. प्रोटॉन ट्रान्सफर रिएक्शन्स. ठीक आहे. आणि जर का रेडॉक्स रिएक्शन असतील किंवा अदर टाईपच्या रिएक्शन्स असतील, अदर आर स्लो जनरली. ठीक आहे ना. यस. हे स्टेटमेंट कसं आहे? जनरल स्टेटमेंट आहे. जसं की रिडॉक्स रिएक्शन आहे. रेट ऑफ रिडॉक्स रिएक्शन is slower than ionic reactions. रिडॉक्स रिएक्शन मध्ये काय होतं? इन केस ऑफ रिडॉक्स रिएक्शन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो. ठीक आहे ना. इन रिडॉक्स रिएक्शन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर टेक्स place. And it is slower. ते कसं आहे? स्लोअर आहे. येते लक्षात.
ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आयोनिक रिएक्शन, असं लक्षात ठेवा की आयोनिक रिएक्शन्स ह्या फास्टर होतात, म्हणजे त्याच्यामध्ये आयन्स आहेत ते फास्टर होतात. ठीक आहे ना. ओके. आणि काय, येस, अदर रिएक्शन्स जर असतील, सबस्टिट्यूशन असेल, डिसोसिएशन असेल, डिकम्पोजिशन असेल, करेक्ट ना, ऑक्सिडेशन रिडक्शन असेल, ह्या सगळ्या रिएक्शन स्लो असतील. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. नेक्स्ट टर्म, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो? येस, जनरल स्टेटमेंट आहे परत. जनरली rate of reaction increases, correct na, increases with increase in temperature. ठीक है ना. okay, temperature increases, rate of reaction also increases. एक जनरल स्टेटमेंट आहे. करेक्ट. usually ठीक है ना. okay, rate becomes double. ठीक है ना. okay, rate becomes double for 10 degrees Celsius rise in temperature. ठीक आहे ना. 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राईज केलं तर युजली रेट काय होतो, ऑलमोस्ट डबल होतो. ठीक आहे. मग जनरली काय, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. दिस इज अगेन द फॅक्टर अफेक्टिंग ऑन ओके रेट ऑफ केमिकल रिएक्शन. नाउ द नेक्स्ट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. ठीक आहे. थर्ड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कसे अफेक्ट करतील ऑन द रेट ऑफ रिएक्शन. ओके, रेट ऑफ reaction is directly proportional to concentration of reactant. ठीक है ना. ओके, रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. म्हणजेच काय, ओके, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं, रेट इन्क्रीज होणार आहे. ओके, मग आता आपण डिक्रीज करतो ना रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यामुळे डिक्रीज करूया. Decrease in reactant concentration, okay, yes, then rate of reaction what decreases. समजलं का? ठीक आहे ना. ओके, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं की रेट सुद्धा काय होतो, डिक्रीज होतो. लाईक दिस विथ टाइम. बरोबर आहे ना. ओके, रेट जर कन्सिडर केलं आपण, ओके, तर विथ टाइम काय होत जातो, डिक्रीज होत जातो. आलं का लक्षात? ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं रिएक्टंटचं, ओके, तर रेट सुद्धा डिक्रीज होतो. आणि रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हणले आपण, कॉन्सन्ट्रेशन. आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं, ओके, तरी सुद्धा रेट डिक्रीज होतो. समजतंय का? ओके, येस. आता बघा, एखादी रिएक्शन आहे, ओके, रेट म्हणजेच काय, आर गिव्स, ओके, प्रोडक्ट. समजतंय? ओके, काय लिहितो आपण, rate is equal to decrease in concentration of reactant with respect to what, time, is equal to increase in concentration of product with respect to काय घेतो आपण, time. समजतंय? ठीक आहे. रेट कशावरती डिपेंड आहे, रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन वरती. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जातं आणि रेट नंतर काय होतं, कॉन्स्टंट होतो. दोन्हीवरती डिपेंड आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. समजतंय? आपल्याला थ्रूआउट द चॅप्टर रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं आहे, प्रोडक्टचं घ्यायचं नाही. पुढे आपल्याला तुम्हाला स्टडी करायला मिळेल, डोंट वरी. ओके, हे लक्षात आलं तुमच्या. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं, ओके, की रेट सुद्धा काय होतो, रेट ऑल्सो डिक्रीजेस. प्रेशर ऑफ कॅटलिस्ट आपण इन्क्रीज तर करू शकत नाही ना. एखादी रिएक्शन होत असेल तर रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आपण डायरेक्टली, ओके, त्याच्यामध्ये ऍड करत नाही ना रिएक्टंट. हो, रिएक्टंट जर ऍड केलं तर मग रेट इन्क्रीज होईल, पण रिएक्टंट आपण, ओके, तेच ठेवणार आहे. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन स्लोली डिक्रीज होणार आहे, रेट सुद्धा काय होतं, स्लोली डिक्रीज होतो. ठीक आहे. सो फोर्थ, प्रेशर ऑफ कॅटलिस्ट, सॉरी, प्रेशर म्हणण्यापेक्षा प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट म्हणूया.
presence of is catalyst. ठीक है ना. कॅटॅलिस्ट काय असतो? कॅटॅलिस्ट इज अ सबस्टन्स. कॅटॅलिस्ट is the chemical substance हा पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट असतो. कुठला कॅटॅलिस्ट असतो? पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट. ठीक आहे. कॅटॅलिस्ट इज द सबस्टन्स, केमिकल सबस्टन्स which ठीक है increases rate of reaction reaction by decreasing activation energy. म्हणजे थोडक्यात कॅटॅलिस्ट काय करतो? ऍक्टिव्हेशन एनर्जी डिक्रीज करतो. ठीक आहे ना. सपोज एखादी रिएक्शन होत असेल, R gives is प्रोडक्ट. दिस इज द रिएक्शन. त्याच्यामध्ये हा रिएक्टंट आहे, हा प्रोडक्ट आहे. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट अँड इन अब्सेन्स ऑफ कॅटॅलिस्ट काय होतं बघा. सपोज दिस इज पोटेन्शियल एनर्जी. आपण SN1 मध्ये SN2 मध्ये पाहिले हे. and here it is reaction coordinates. ठीक है. If suppose reaction occurs in this way, this is what activation energy. ठीक है ना. ही काय आहे? ऍक्टिव्हेशन एनर्जी. ट्रान्झिशन स्टेट म्हणतो. करेक्ट. कुठून कुठपर्यंत आहे ऍक्टिव्हेशन एनर्जी? फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट. दिस इज द ऍक्टिव्हेशन एनर्जी EA. बरोबर आहे ना. ही जी रिएक्शन आहे ती काय आहे? इन अब्सेन्स ऑफ कॅटॅलिस्ट. इन अब्सेन्स ऑफ कॅटॅलिस्ट. इन अब्सेन्स ऑफ कॅटॅलिस्ट. ठीक आहे. ही दुसरी रिएक्शन घेऊया आपण. आता इथं तुम्हाला ऍक्टिव्हेशन एनर्जी डिफरंट दिसेल. दिस इज द ऍक्टिव्हेशन एनर्जी. बरोबर आहे ना. दिस इज E अगेन. EA. करेक्ट. ह्या दोन्ही ऍक्टिव्हेशन एनर्जी मध्ये डिफरन्स आहे ना. इथे ऍक्टिव्हेशन एनर्जी डिक्रीज झालेली आहे. इथे ऍक्टिव्हेशन एनर्जी काय? येस, हायर आहे. इट मीन्स इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट. इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट. Activation energy decreases as the catalyst is present, and activation energy is higher if catalyst is absent. बरोबर आहे ना. दोन रिएक्शन्स पाहिलं आपण इथं. ठीक आहे. तुम्हाला सेपरेट करून दाखवतो. सी हिअर. आपण काय लिहूया? R gives प्रोडक्ट. त्याच्यामध्ये कुठे कॅटॅलिस्ट नाहीये. बरोबर आहे ना. ही ऍक्टिव्हेशन एनर्जी काय असणार? हायर असणार आहे या केसमध्ये. This is the activation energy. बरोबर आहे ना. EA. Potential energy and this is progress of reaction म्हणू शकता किंवा reaction coordinates म्हणू शकता. This is reactant, this one is product. हे absence of catalyst मध्ये. आणि in presence of catalyst जर घेतलं आपण, इथं catalyst यूज केला. then you will get the activation energy डिक्रीज. ठीक आहे ना. ऍक्टिव्हेशन एनर्जी डिक्रीज झालेली पाहायला मिळेल तुम्हाला. See here. This is the activation energy. करेक्ट. ह्या दोन्ही ग्राफ मध्ये डिफरन्स आहे ना. इन अब्सेन्स ऑफ कॅटॅलिस्ट अँड इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट. अंडरस्टूड. ठीक आहे. सो कॅटॅलिस्टचा इफेक्ट जो आहे तो होतो रिएक्शन वरती. रिएक्शन फास्ट जाते का? ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होते ना. रिएक्शन बॅरियर जो आहे, दिस इज ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजेच एक रिएक्शन बॅरियर आहे. आलं लक्षात? तो काय होतो? कमी होतो. आलं लक्षात? हे नोट करायचं. रिएक्शन बॅरियर. रिएक्शन बॅरियर काय होतो? कमी होतो. हा कमी झाला इथं. अंडरस्टूड. ठीक आहे. येस. प्रेझेन्स ऑफ सनलाइट. नेक्स्ट पॉइंट घेऊया. दॅट इज प्रेझेन्स ऑफ सनलाइट. सनलाइटच्या प्रेझेन्समुळे काय होतं? ठीक आहे ना. लाईट प्रोव्हाइड्स
light provides the necessary activation, ठीक आहे ना, ओके, एनर्जी, जी काय ऍक्टिव्हेशन एनर्जी लागणार आहे त्या मॉलिक्युल्सला ऍक्टिव्हेट होण्यासाठी, ती एनर्जी प्रोव्हाइड कोण करतं? सनलाइट. एनर्जी फॉर फोटोकेमिकल रिएक्शन. फोटोकेमिकल रिएक्शन, ठीक आहे ना. एखादी फोटोकेमिकल रिएक्शन होत असेल तर ऍक्टिव्हेशन एनर्जी कोण प्रोव्हाइड करतं? म्हणून रिएक्शन काय होते? फास्ट होते इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट, ठीक आहे ना, ओके. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट generally, okay, reactions are faster. In presence of sunlight, reactions are faster. Most important point or factor, that is surface area of reactant. 6. कन्फ्यूज व्हायचं नाही, इथं खूप समजून घ्यायचं आहे केअरफुली. surface area of reactant. रिएक्टंटचा सरफेस एरिया. आता इकडे लक्ष द्या केअरफुली. सपोज दिस इज द रिएक्टंट, ब्लॉक ऑफ रिएक्टंट. हा फुल रिएक्टंट आहे कन्सिडर करू, ठीक आहे ना, ओके. येस, असा हा रिएक्टंट आहे. दिस इज रिएक्टंट, बरोबर आहे ना, ओके. हा रिॲक्ट झाला ज्यावेळेस, ओके, हा रिएक्टंट रिॲक्ट होतो म्हणजे काय? हे सरफेस वरती रिएक्शन व्हायला लागतात, करेक्ट, ओके. येस, इथं सरफेस एरिया जर पाहिला आपण, ओके, आणि हाच रिएक्टंट आपण, ओके, पावडर मध्ये कन्वर्ट केलं, ओके. येस, त्याच्या पार्टिकल मध्ये कन्वर्ट केलं आपण, छोट्या छोट्या. तर दोन्ही मध्ये, ओके, कोणाची रिॲक्टिव्हिटी हायर असते समजून घ्या पॉइंट, ओके. खूप महत्वाचा पॉइंट आहे, ओके. येस, कन्वर्टेड इनटू पावडर, ठीक आहे ना, ओके. किंवा काय म्हणा, स्मॉल पार्ट, ओके. विच विल रिॲक्ट फास्टर? The powdered form will react faster. Powdered form will react faster because okay, each particle participate in reaction. आता मला सांगा, ह्या ब्लॉकचा इंटरनल पार्ट जो आहे, इंटरनल पार्ट डज नॉट एक्सपोज टू दी, ओके, रिएक्शन कंडिशन. लक्षात येते का? तिथं रिएजंट असेल तर डायरेक्ट त्या इंटरनल पार्ट वरती रिॲक्ट होतो का? नाही. मग त्याचे कन्व्हर्जन जर पावडर मध्ये केलं आपण तर प्रत्येक सरफेस एरिया, ओके, काय होतो? रिॲक्ट होतो. ह्याचा अर्थ काय? स्मॉलर पार्टिकल्स provide more surface area, okay, for reaction. येते लक्षात? प्रत्येक पार्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, समजते इथं, ओके. इंटरनल पार्ट जो आहे तो एक्सपोज होतो का त्या रिएक्शन मध्ये? नाही. अगोदर कुठे होते रिएक्शन? एक्सटर्नल पार्ट मध्ये होते. रिएक्शन स्लो होणार आहे, ओके. मग कुठल्याही बीकर मध्ये जर तुम्ही, ओके, एखादी ब्लॉक ऍड करत असाल, ओके, सपोज दिस इज बीकर, ओके, त्याच्यामध्ये जर तुम्ही, ओके, पावडरच्या फॉर्म मध्ये रिएक्टंट ऍड करत असाल, ठीक आहे ना, ओके. काय आहे इथं? पावडर आहे. रिएक्शन विल बी फास्टर, ठीक आहे. आणि जर का तुम्ही त्याच्यामध्ये ब्लॉक ऍड करत असाल डायरेक्टली, ओके, म्हणजे सॉलिड सबस्टन्स जर ऍड करत असाल असा, रिएक्शन विल बी स्लोअर. आलं का लक्षात? रिएक्शन स्लो का होते? कारण काय, ओके, त्याच्यामधला इंटरनल पार्ट जो आहे तो रिएक्शन मध्ये
पार्टिसिपेट फास्ट करत नाही, ठीक आहे ना. इट विल टेक मोर टाइम टू रिॲक्ट. It will take less time to react because each and every particle, okay, is participate in reaction, okay, and expose, okay, their surface areas. ठीक आहे ना. ओके, मग लक्षात ठेवा, स्मॉलर पार्टिकल्स प्रोव्हाइड मोर सरफेस एरिया. मग इथे स्टेटमेंट लिहू शकता तुम्ही. काय लिहू शकता? ग्रेटर द सरफेस एरिया, ग्रेटर द सरफेस एरिया, ठीक आहे ना. ओके, ग्रेटर द सरफेस एरिया दॅट इज ऑफ ब्रॅकेट मध्ये लिहा स्मॉलर द पार्टिकल साइज. कन्फ्युजन होऊ शकते, त्याच्यामुळे केअरफुली करायचं खूप. स्मॉलर पार्टिकल का करायचं? कारण प्रत्येक ओके पार्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. ओके, इंटरनल पार्ट जो आहे त्या ब्लॉकचा, ओके, तो सुद्धा काय एक्सपोज होतो. म्हणून क्रश करून ओके सबस्टन्स काय करतात, रिएक्शन मध्ये यूज करतात. Smaller the, okay, yes, the particle size, correct. Faster, okay, will be the rate. Faster will be the rate of reaction. This statement is very important. ठीक आहे ना. ओके, जेवढा स्मॉलर सबस्टन्स असेल, जेवढे पार्ट स्मॉलर असतील, इट विल पार्टिसिपेट मोर इन द रिएक्शन. एव्हरी पार्ट ऑफ दिस, ओके, रिएक्टंट विल पार्टिसिपेट into the reaction, but this will take more time to react. ठीक है ना. ओके, this will take more time to react. Why? Because its internal part does not take place directly into the reaction. Clear झालं हे बाळांनो? ओके ओके, क्वेश्चन्स बघूया लास्ट पार्ट वरती आणि ओके आजच्या पार्ट वरती बाळांनो. बघा, in the reaction twice N2O5 gives 4 NO2 plus O2. NO2 is being formed at the rate of 0.0072, okay, mole per liter per second. What is the rate of reaction at this time? ठीक आहे. येस, तर कसं फाइंड आउट करायचं बघा. ओके, एक तर रिएक्शन गिवन आहे तुम्हाला, करेक्ट. रेट इज इक्वल टू काय लिहितो आपण? व्हॉट इज रेट? रेट इज इक्वल टू, ओके, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, बरोबर ना. ओके, येस, काय लिहाल? N2O5 विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? टाइम, बरोबर ना. ओके, एस कोएफिशियंट किती आहे? 2 आहे, म्हणून 1/2 दिलं. इज इक्वल टू 1/4 म्हणजेच काय? इन्क्रीज असणार आहे हा, ठीक आहे ना. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? टाइम इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2, ओके, विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? टाइम. आलं लक्षात? ओके, कुठलीही क्वांटिटी घेऊन तुम्ही काय करू शकता? रेट एक्सप्रेस करू शकताय. समजते का हे? विचारले काय तुम्हाला? ओके, एस रेट ऑफ रिएक्शन विचारले. व्हॉट इज द रेट ऑफ रिएक्शन ऍट दिस टाइम? करेक्ट. क्वांटिटी कुठली गिवन आहे? NO2 साठी, फक्त NO2 साठी घेऊ शकता तुम्ही रेट. सो रेट इज इक्वल टू, ठीक आहे, 1/4 चेंज इन, कारण इक्वल टू मध्येच आहे ना पूर्ण, ठीक आहे. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? टाइम इज इक्वल टू 1/4 इंटू गिवन काय आहे? दिस वन. काय म्हणलंय? NO2 इज बीइंग फॉर्म्ड ऍट द रेट ऑफ, त्याची व्हॅल्यू गिवन आहे, किती आहे? 0.0072. ठीक आहे, डिवाइड करा, यू विल गेट द आन्सर. ठीक आहे, डिवाइड केलं की काय येतं? 0.00, करेक्ट आहे का बघा. ठीक आहे, 18, 0018, ठीक आहे, मोल पर लिटर पर सेकंड. दिस इज द रेट, करेक्ट ना. ओके, इक्वलच आहे ना. रेट इक्वल टू, ओके, ऑल दिस क्वांटिटीज और ऑल दिस डिफरन्शियल, ओके, एस फॉर्म्स. अंडरस्टूड? ठीक आहे, मग त्याच्यामधली ही क्वांटिटी गिवन आहे आपल्याला. ओके, ऍज इट इज आपण काय केलं? रेट फाइंड आउट केलं. आलं लक्षात हे वळण? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे, सेकंड प्रॉब्लेम बघा. इन द रिएक्शन A plus 2B gives C plus 2D. The rate of change of, okay, concentration of A
रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय दिलेला आहे, ए चा रेट दिलेला आहे, किती आहे 2.8 into 10 to the power minus 2 molar per second. Calculate the corresponding rate of change of concentration of D. D चा रेट चेंज करायचा आहे. ठीक आहे, मग रेट इज इक्वल टू काय लिहितो आपण, रेट इज इक्वल टू decrease in concentration of A with respect to what time is equal to minus 1 by 2 decrease in concentration of B with respect to what time is equal to change in or increase in concentration of C with respect to time, product साठी increase म्हणायचं, ठीक आहे ना, is equal to 1 by 2 D concentration of D divided by dt. करेक्ट, हे काय झालं, रेट एक्सप्रेशन झालं. फाइंड आउट काय करायचं तुम्हाला, रेट ऑफ चेंज ऑफ डी कॅल्क्युलेट करायचं. करेक्ट, मग ए सोबत कम्पेअर करू शकता तुम्ही, यू कॅन कम्पेअर विथ द ए, बरोबर ना. मग रेट ऑफ चेंज ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू व्हॉट टाइम इज इक्वल टू काय घ्याल, 1 by 2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी विथ रिस्पेक्ट टू दिस टाइम. हा मायनस साइन काय इंडिकेट करतो, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. मायनस इंडिकेट्स डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. ओके, ठेवा इथे याची व्हॅल्यू होतं, ठीक आहे ना. ए ची व्हॅल्यू दिलेली, काय दिले, द रेट ऑफ चेंज ऑफ ए किती आहे 2 पॉइंट, म्हणजे रेट ऑफ डिक्रीज असणार आहे तो, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. आलं का लक्षात. गिवन काय आहे, येस दिस होल व्हॅल्यू, अंडरस्टूड. किती आहे, नाहीतर मायनस साइन एज इट इज ठेवा, नो, ठीक आहे ना. डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आहे तो, आलं लक्षात. किती येतो 2.8 into 10 to the power minus 2. तुम्ही म्हणाल सर हा -2 कुठं आहे, सॉरी हा मायनस कुठं आहे, मायनसचा अर्थ काय होतो, डिक्रीज. मी काय सांगितलं तुम्हाला इथं, येस डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू काय आहे, इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ही होल व्हॅल्यू आहे ही, ठीक आहे ना. 2.8 into 10 to the power minus 2 is equal to 1 by 2 is change in concentration of D with respect to what time. मग आता D साठी रेट फाइंड आउट करायचं तुम्हाला. सो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ D with respect to time is equal to इकडे घेऊन जा 2 into 2.8 into 10 to the power minus 2 काय येतं, मोलार पर सेकंद. आलं का लक्षात हे, ठीक आहे. मीन्स त्याचा आन्सर काय आहे, 5.6 into 10 to the power minus 2 molar per second. This is the answer. समजलं बाळांनो हे कसं सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. सिंपल प्रॉब्लेम्स आहेत हे खूप, पण हे अगोदर समजले पाहिजे सिंपल प्रॉब्लेम्स. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता. इन ए केमिकल रिएक्शन twice P gives is 4Q plus R. The concentration of Q is found to be increased by 2 into 10 to the power minus 2 mole per liter in 5 seconds. 5 seconds मध्ये. Calculate the rate of appearance of Q. आणि दुसरा काय, rate of S reaction. Before solving that problem, एक नोट लिहून ठेवा, very important note. काय, the reciprocals of coefficients are written for the expression of rate of reaction. कोणासाठी लिहितात, फक्त रेट ऑफ रिएक्शन साठी लिहितात. कुठले, रेसिप्रोकल ऑफ कोएफिशिएंट. कोएफिशिएंटचा रेसिप्रोकल घेतो ना आपण 1 divided by कोएफिशिएंट, ठीक आहे. बट नॉट विथ द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट और डिसअपियरन्स ऑफ रिएक्टंट. फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट विचारलं असेल कुठला, डिसअपियरन्स ऑफ रिएक्टंट विचारलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही कोएफिशिएंट घ्यायची गरज नाही, ठीक आहे ना. ऍज इट इज लिहायचं, लक्षात आलं, ठीक आहे. हे बघा, इन केमिकल रिएक्शन 2P gives 4Q plus R. The concentration of Q is found to be increased by 2 into 10 to the power minus 2 mole per liter in 5 seconds. Calculate rate of appearance of Q. At the rate of appearance of Q काय लिहाल, change in concentration of SQ with respect to what time is equal to given काय आहे, yes increase time, concentration increase कितीनं झालेलं आहे, 2 into 10 to the power minus 2, ठीक आहे. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन समजलं ना. with respect to what time ठेवा तिथं व्हॅल्यू.
ओके 2 into 10 to the power -2 फाउंड टू इन्क्रीज म्हणजे चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये. आलं लक्षात? ओके कितीचा चेंज आहे 2 into 10 to the power -2 चा. करेक्ट. मोल केस पर लिटर डिवायडेड बाय किती सांगितले 5 सेकंड. बरोबर आहे ना? ठीक आहे. मग डिवाइड करा इज इक्वल टू 0. किती येईल 4 into 10 to the power -2 मोल per liter per second. This is the dq divided by dt. डायरेक्ट घेतलं आपण त्या रिएक्शन मधून. अंडरस्टूड? ठीक आहे. आता पुढे काय म्हणले रेट ऑफ रिएक्शन. मग रेट ऑफ रिएक्शन काय आहे रेट इज इक्वल टू बरोबर आहे ना -1/2 change in concentration of P with respect to time is equal to 1/4 change in concentration of Q with respect to what time is equal to ठीक है काय असेल change in concentration of R with respect to what time. करेक्ट. रेट आता कसं घ्याल तुम्ही तर रेट इज इक्वल टू रेट ओके इज इक्वल टू दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे बघा 1/4 हाच घ्यावा लागेल ना तुम्हाला कारण काय त्याचीच व्हॅल्यू आहे तुमच्याकडे आता. करेक्ट. ठीक आहे. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्यू विथ रिस्पेक्ट टू व्हॉट टाइम इज इक्वल टू 1/4 इंटू 0.4 into 10 to the power -2 मोल पर लिटर पर सेकंद. हा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं लक्षात आलं का तुमच्या? बघा रेट ऑफ अपिअरन्स ऑफ क्यू म्हणले अपिअरन्स किंवा डिसअपिअरन्स साठी ओके कोएफिशियंट घ्यायची गरज नाही किंवा कोएफिशियंट घेतले जात नाहीत. समजलं ना? ओके रेट एक्सप्रेशन मध्येच फक्त कोएफिशियंट घ्यायचं ओके कुठल्या फॉर्म मध्ये रेसिप्रोकल फॉर्म मध्ये. अंडरस्टूड? ठीक आहे. आपण काय केलं अगोदर रेट ऑफ अपिअरन्स ऑफ क्यू फाइंड आउट केला त्याच्यानंतर डिसअपिअरन्स फाइंड आउट केला. ओके इट इज 0.1 into 10 to the power -2 रेट ऑफ रिएक्शन सॉरी ठीक आहे ना? ओके मोल पर लिटर पर सेकंड. काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये समजला? ओके हे स्टेटमेंट लिहून ठेवा. द रेसिप्रोकल ऑफ कोएफिशियंट्स आर रिटर्न फॉर द एक्सप्रेशन ऑफ रेट ऑफ रिएक्शन but not with the rate of formation of product or disappearance of reactant. त्याच्यासोबत कोएफिशियंट घ्यायची गरज नाही त्याचे रेसिप्रोकल घ्यायची गरज नाही. समजलं का? ठीक आहे. रेट ऑफ रिएक्शन इज डिफरंट. रेट ऑफ अपिअरन्स ऑफ क्यू किंवा रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ वरती पण सांगितलं असतं की पी सांगितलं असतं तुम्हाला ओके तर तुम्हाला तेच घ्यावं लागलं असतं. समजलं ना? त्याच्या व्हॅल्यूज गिवन असतात. क्लिअर? ठीक आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा. The concentration of reactant changes from 0.06 mole per liter okay to 0.05 mole per liter in 25 minutes. ठीक आहे. टाइम इंटरवल किती आहे 25 मिनिट्सचा आहे 0 to 25 मिनिट्स पर्यंत. करेक्ट ना? ओके कॅल्क्युलेट दी ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. ऍव्हरेज रेट कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर आहे ना? ओके काय घेतो आपण ऍव्हरेज रेट? ऍव्हरेज रेट इज इक्वल टू डेल्टा घ्यावं लागेल ना चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट साठी सांगितलंय तर रिएक्टंटच घेऊया आपण. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ओके एस डिक्रीज असणार डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट टाइम. आता हा दोन टाइम इंटरवल मधला गॅप आहे म्हणजे इथं काय असणार आहे -R2 -R1 डिवायडेड बाय हे दोन्ही काय आहेत रिएक्टंट आहेत. बरोबर आहे ना? ओके एस किंवा असं लिहू शकताय डिवायडेड बाय व्हॉट ओके ST2 मायनस ओके ST1. ठीक आहे. आता व्हॅल्यू काय दिलेली आहे बघा तुम्हाला. चेंज कुठून कुठपर्यंत होतो 0.06 टू 0.05 पर्यंत. बरोबर आहे ना? ओके R2 किती आहे तर मायनस एज इट इज 0.05 मायनस 0.06 डिवायडेड बाय टाइम इंटरवल किती आहे 25 आहे म्हणजेच काय T2 किती असणार आहे 25 मायनस व्हॉट 0. करेक्ट ना? ओके इथं T1 काय घ्याल 0 घ्याल आणि T2 काय घ्याल 25 घ्याल. आलं का लक्षात? ठीक आहे. आणि R2 R1 काय घेतलं समजलं ना? दिस इज R2 and this one is R1 ओके एस अँड R2. आलं लक्षात हे? ठीक आहे. किती येतं बघा मायनस येईल ना
minus of minus 0.01 divided by 25. करेक्ट आहे का? ठीक आहे. येस, पुढे सॉल्व करा. मग येतं किती बघा, मायनस मायनस प्लस होईल. करेक्ट. 0.01 divided by 25 is equal to, हे 100 घेऊ शकतो आपण. 100 divided by 25, 100 into 10 to the power minus 4 करावं लागेल तुम्हाला. करू शकतो ना? ठीक आहे. येस. इज इक्वल टू 4 into 10 to the power minus 4 येऊ शकते मोल पर लिटर. आता हे मिनिट्स मध्ये आहे ना, म्हणून काय पर मिनिट. समजलं का? ठीक आहे. टाइम कशामध्ये आहे इथं? मिनिट मध्ये आहे. हे कशामध्ये आहे? मोल ओके पर लिटर मध्ये, आणि हे कशामध्ये आहे? मिनिट मध्ये आहे. क्लिअर झालं? हे पर मिनिट. दिस इज द आन्सर. सिंपल आहे ना? ओके okay, take down next problem. For the reaction 4NH3 plus 5O2 gives 4NO plus 6H2O. If the rate of disappearance of NH3 is 3.6 into 10 to the power minus 3 mole per liter per second, then what is the rate of formation of H2O? आता या दोन्हीला कंपेअर करावं लागेल तुम्हाला. रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ओके एस NH3 आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ H2O. बघा कसं करायचं कंपेअर. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाउन द रेट ऑफ रिएक्शन. रेट इज इक्वल टू काय असणार आहे? मायनस 1 divided by 4. करेक्ट. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? टाइम इज इक्वल टू मायनस 1/5. बरोबर आहे का? डिवायडेड बाय व्हॉट? dt इज इक्वल टू 1/4 NO2 divided by what? dt is equal to 1/6. करेक्ट. हे लिहिता येतं तुम्हाला आता. ओके. आता रिलेशन कोणामध्ये घ्यायचं आहे? रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ NH3 आणि H2O, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ H2O, या दोन्हीचं रिलेशन घ्यायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे ना? एकाची व्हॅल्यू गिवन आहे. मग ठीक आहे बघा, NH3 हा आहे आणि काय H2O आहे. ठीक आहे. सो 1 divided by 4 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 विथ रिस्पेक्ट टू काय आहे? टाइम इज इक्वल टू, आहेत ना इक्वल टू मध्ये, 1/6 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? टाइम. ठीक आहे. काय केलं आपण? ह्या दोन्हीला इक्वल केलं. करेक्ट. आता बघा गिवन काय आहे? 3.6 NH3 साठी व्हॅल्यू गिवन आहे. बरोबर आहे ना? ओके. रेट ऑफ डिसअपिअरन्स गिवन आहे, विथ मायनस असतो तो. बरोबर आहे ना? ओके. म्हणजे काय गिवन आहे तुम्हाला? डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 ओके विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू, ही व्हॅल्यू गिवन आहे. किती आहे? 3.6 into 10 to the power minus 3 मोल पर लिटर पर सेकंड. बरोबर आहे. फाइंड आउट कोणासाठी करायचं आहे? रेट ऑफ अपिअरन्स ऑफ H2O साठी. पहिला असं लिहू शकतो आपण. ओके. सी हियर, rate of appearance of H2O with respect to what? Time is equal to, ह्या 6 ला इकडे घेऊन या, 6 divided by 4. बरोबर आहे ना? ओके. हा मायनस इथे घेतो मी. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 with respect to what? ओके, टाइम. समजलं कसं लिहायचं? ठीक आहे. ही व्हॅल्यू ठेवा इथं. आता विथ मायनस आहे ना? ओके, एज इट इज ठेवा इथं. 6 divided by 4 म्हणजे काय? 3 divided by ओके इज व्हॉट? 2 इंटू किती आहे इथं? 3.6 इंटू 10 to the power minus 3. येते लक्षात हे? ठीक आहे. त्याचा आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 5.4 इंटू 10 to the power minus 3 मोल ओके पर लिटर पर सेकंड. येते लक्षात वळण हे? ओके. ठीक आहे. कसं फाइंड आउट केलं समजलं? दोन्हीला कंपेअर केलं. रेट लिहिलं, रेट एक्सप्रेशन अगोदर, ह्या दोन्हीला कंपेअर केलं. ओके, यू विल गेट दी रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ओके H2, सॉरी अपिअरन्स ऑफ H2. क्लिअर? व्हॅल्यूज कसं पुट करायचं बघा, हे तुम्हाला प्रॅक्टिस झालं पाहिजे. क्लिअर झालं? हे काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला प्रॅक्टिसला? ठीक आहे ना? ओके. एस रिएक्शन्स गिवन आहेत इथं बघा. थर्ड क्वेश्चन सिंपल आहेत क्वेश्चन सगळे.
बरोबर आहे ना? ओके येस द रिॲक्शन H++ OH- gives H2O is स्लो आहे, फास्ट आहे, मॉडरेट आहे. ओके कुठल्या स्पीडनं ती रिॲक्शन होते? आयोनिक रिॲक्शन आहे. आयोनिक रिॲक्शन काय सांगितलंय? फास्ट होते असं सांगितलं. बरोबर आहे ना? इट शुड बी फास्ट. ठीक आहे. ओके त्याच्यानंतर 4 साठी इफ द फॉलोइंग रिॲक्शन ही तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. मी तुम्हाला फक्त आन्सर्स देतो. ठीक आहे ना? ओके त्याचा आन्सर आहे सी. तुम्ही चेक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 साठी ओके येस आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 साठी ओके बाळांनो आन्सर आहे सी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा हा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7 साठी ओके आन्सर आहे बी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 साठी आन्सर आहे ए. 8 साठी ए आहे. 9 साठी सी आहे. ओके क्वेश्चन नंबर 10 साठी. क्वेश्चन नंबर 10 साठी आहे आन्सर सी. ठीक आहे ना? ओके क्वेश्चन नंबर 11 साठी आहे ओके क्वेश्चन नंबर 11 आन्सर आहे डी. फाइंड आउट करायचं तुम्हाला. ठीक आहे. आणि क्वेश्चन नंबर 12 साठी आहे ओके आन्सर ए. ठीक आहे ना? ओके तुम्ही सॉल्व्ह करा आता हे. ओके ठीक आहे. ठीक आहे. येस तर नेक्स्ट पॉइंट घ्या. दॅट इज डिपेंडन्स ऑफ rate on reactant concentration. बरोबर आहे ना? आपण मुलांनो केमिकल इक्विलिब्रियम मध्ये लॉ ऑफ मास ऍक्शन स्टडी केलं होतं. लॉ ऑफ मास ऍक्शन करेक्ट ना? ओके सपोज असं लिहूया. कन्सिडर ए रिॲक्शन ही कुठलीही रिॲक्शन असेल. करेक्ट ना? ओके A of A plus B of B gives product. Correct. According to law of mass action, according to law of mass action, rate is equal to काय असणार आहे? Rate is equal to K into concentration of A to the power X. Sorry. To the power A and okay is B to the power B. बरोबर आहे ना? ओके दिस इज अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ मास ऍक्शन. जर लॉ ऑफ मास ऍक्शन स्टडी केलं नसेल तर परत जाऊन स्टडी करा. आलं का लक्षात? हे ठीक आहे. रेट कशाच्या डायरेक्टली रिलेटेड आहे तर काय ऍक्टिव्ह मासेसच्या डायरेक्टली रिलेटेड आहे. दीज आर द ऍक्टिव्ह मासेस. ठीक आहे ना? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज द ऍक्टिव्ह मास ऑफ ए. ऍक्टिव्ह मास ऑफ ए. करेक्ट ना? म्हणजेच काय आहे कॉन्सन्ट्रेशन और कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ठीक आहे ना? ओके बी काय आहे ऍक्टिव्ह मास ऑफ बी. ऍक्टिव्ह मास ऑफ बी और कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. ह्या कॉन्सन्ट्रेशनलाच काय म्हणलंय ऍक्टिव्ह मास म्हणलंय. ओके त्याच्यामध्ये ऍक्च्युअली मास पार्टिसिपेट करतो ना त्याच्यावरती ओके रेट काय असतो डिपेंड असतो. करेक्ट. हे काय आहे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन. त्याचे पॉवर जे आहेत ते कोएफिशियंट्स आहेत. समजतंय हे? ठीक आहे. आता रेट लॉ आपल्याला ह्याच्यावरनं डिफाईन करायचं आहे. ठीक आहे ना? ओके रेट लॉ एक्सप्रेशन. रेट ओके लॉ काय आहे बघूया आपण. ओके फर्स्ट राईट डाऊन हिअर. खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. ओके रेट लॉ is defined as an experimental ठीक आहे ना? ओके किंवा असं लिहा एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड असं लिहा. डिटरमाइंड ठीक आहे ना? ओके इक्वेशन
experimentally determined equation that expresses the rate of a chemical is reaction, rate of a chemical reaction in terms of ठीक है molar concentration is concentration of the reactants. ठीक है, केअरफुली स्टेटमेंट बघा. रेट लॉ इज डिफाइंड ॲज अन एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड इक्वेशन. एक एक्सपेरिमेंट, हे खूप महत्वाचं आहे, अंडरलाईन करा. हे इक्वेशन तुम्हाला रिएक्शन कडे पाहिल्यानंतर इस्टॅब्लिश करता येत नाही, तर एक्सपेरिमेंटली इस्टॅब्लिश्ड इक्वेशन आहे हे. Rate law is defined as an experimentally determined is equation that expresses the rate of chemical reaction in terms of molar concentration of the reactants. For example, consider a reaction. एक reaction consider करा. Suppose the reaction is A of A plus B of B gives product. ठीक आहे ना. रेट लॉ फॉर दिस रिएक्शन आता तुम्ही लिहू शकत नाही बळानो हे डायरेक्टली बाय ऑब्झर्विंग द इक्वेशन. करेक्ट. मग ती काय असली पाहिजे, एक्सपेरिमेंटल क्वांटिटी असली पाहिजे. सो रेट लॉ फॉर दिस रिएक्शन इज काय आहे, एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे. is rate is equal to K into concentration of A to the power X and B to the power Y. This is very important now. Concentration of A to the power X, मी आता A to the power A लिहिलं का? नाही. B to the power B लिहिलं का according to the law of mass action? नाही. हे बघा, इथे एक इक्वेशन लिहिलंय आपण, ह्या इक्वेशन नुसार लिहिलं का? नाही. इक्वेशन नंबर 1 हे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास एक्शन आहे. तिथं कोएफिशियंट पॉवर मध्ये घेतलं बळानो आपण, इथं कोएफिशियंट पॉवर मध्ये घेतलं का? नाही. याचा अर्थ काय की एक्सपेरिमेंटली फाउंड जी क्वांटिटी असणार आहे आणि जी काय रिएक्शन मध्ये क्वांटिटी दिलेल्या आहेत त्या डिफरंट असू शकतात. समजतंय का? ठीक आहे. हियर ए मे बी इक्वल टू एस कोएफिशियंट ए. समजते का? सॉरी एक्स. हियर हे काय आहे, एक्सपेरिमेंटल आहे, लक्षात ठेवा, एक्सपेरिमेंटल. ठीक आहे ना. हियर एक्स मे बी इक्वल टू असं लिहा. हियर एक्स अँड वाय हे कोएफिशियंट आहेत, एक्स आणि वाय. एक्स अँड वाय मे और मे नॉट बी इक्वल टू स्मॉल ए अँड बी. ठीक आहे ना. हे इक्वल असू शकतात किंवा इक्वल नसू पण शकतात. समजलं ना. मग रेट एक्सप्रेशन कसं लिहायचं इक्वेशन साठी ह्या, तर काय, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर वाय. हे एक एक्सपेरिमेंटल क्वांटिटी झाली. अंडरस्टूड. हियर के इज हे लक्षात येते का बघा. के काय आहे हियर, के काय आहे, रेट कॉन्स्टंट. समजलं हे, किंवा त्यालाच वेलॉसिटी कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात. वेलॉसिटी कॉन्स्टंट, स्पीड कॉन्स्टंट. येते लक्षात बळानो हे. ठीक आहे. कसं लिहिलं लक्षात आलं का? एक्सपेरिमेंटली आहे म्हणजेच थोडक्यात काय तुम्हाला गिवन आहे, बरोबर आहे ना. पुढे लिहा रेट कॉन्स्टंट के. रेट कॉन्स्टंट के. ठीक आहे. कसं डिफाइन कराल रेट कॉन्स्टंट? येस, the rate
rate of reaction when the molar concentrations of each reactant, okay, is taken as unit, ठीक है, is called rate constant. Carefully बघा. The rate of reaction when the molar concentrations of each reactant is taken as unity. बरोबर आहे का? ओके, रेट एक्सप्रेशन काय आहे? रेट इज इक्वल टू काय आहे? K into concentration of A to the power X, B to the power काय? Y. If concentration of A unity म्हणले ना, ओके, 1, ठीक आहे ना, ओके, मोलार, and concentration of B is equal to काय? 1 मोलार. दोन्ही काय ठेवलं आपण? युनिटी ठेवलं. ओके, देन रेट कॉन्स्टंट, रेट इज इक्वल टू, ओके, काय होणार आहे? K into, ओके, is 1 to the power X and 1 to the power what? Y. बरोबर आहे ना? It means rate is equal to काय होईल? Rate is equal to K. Means, yes, if concentration terms are unity, then rate of reaction is equal to काय असणार आहे? Rate constant. समजलं बाळांनो हे? ओके, ओके, काय एक्झाम्पल्स घेऊया आपण खाली regarding the rate law. Okay, yes, see here, for example, okay, twice H2O2 gas gives twice H2O liquid plus O2 gas. ठीक आहे. आता ह्या इक्वेशन साठी तुम्ही डायरेक्ट रेट लिहू शकत नाही बाळांनो. काय म्हणावं लागेल इथं? एक्सपेरिमेंटली हे गिवन असणार आहे. एक्सपेरिमेंटली okay, it is found that is that rate law for this reaction is experimentally found म्हणले. Okay, so rate is equal to K into concentration of H2O2. कुठून आलं? by experiment. आपण लिहिलं का? नाही. नो, वी आर नॉट डुईंग एनिथिंग हिअर. ह्या रिएक्शन साठी, ओके, एक्सपेरिमेंटल रेट गिवन आहे ऑलरेडी. रेट इज इक्वल टू K into concentration of H2O2. फिनिश. म्हणजे तुम्हाला ह्या रिएक्शन साठी रेट लॉ गिवन असला पाहिजे थोडक्यात. समजलं ना? ठीक आहे. दुसरी रिएक्शन बघा एखादी. सपोज सेकंड रिएक्शन आहे, ओके, त्याला असं पण लिहू शकतो आपण, ओके, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, ओके, is H2O2. दिस इज द रेट एक्सप्रेशन इज इक्वल टू काय असणार आहे? K into concentration of H2O2. हे लिहिलं ना आपण ह्या रिएक्शन साठी, रिएक्टंट साठी लिहिलं फक्त आपण. डिक्रीज 1/2 काय लिहिलं? रेसिप्रोकल घेतला आपण कोएफिशियंटचा 1/2 इंटू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजेच काय आहे? रेट ऑफ रिएक्शन. लिहू शकतो असं? येस, डेफिनेटली. पण हे गिवन असलं पाहिजे. अंडरस्टूड? एखादी नेक्स्ट बघूया आपण प्रॉब्लेम. ओके, सपोज NO2 which is in gaseous state reacts with CO in gas state, which forms NO gas plus CO2 gas. आता आपल्याला काहीच करता येणार नाही बाळांनो. ठीक आहे ना? ओके, इथं रेट एक्सप्रेशन आपल्याला लिहिता येणार नाही. माझे वर्ड्स मी काय बोलतोय ना, ओके, ते खूप केअरफुली लक्ष द्या बाळांनो. त्या प्रत्येक वर्डकडे लक्ष द्या केअरफुली. मी काय सांगितलं? तुम्ही इथं रेट एक्सप्रेशन लिहू शकणार नाही. का? रिएक्शन कडे पाहिल्यानंतर रेट लिहिता येत नाही. काय करावं लागतो? एक्सपेरिमेंट करावा लागतो, आणि एक्सपेरिमेंटलीच रेट प्रोव्हाइडेड असते. आणि तुम्ही काय एक्सपेरिमेंट थेरोटिकली करू शकणार नाही. म्हणजे थोडक्यात काय? प्रोव्हाइड असला पाहिजे. अंडरस्टूड? ठीक आहे. मग प्रोव्हाइडेड काय असणार? एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट okay, is rate law is
काय असणार आहे, रेट इज इक्वल टू K into concentration of NO2 to the power 2 ऑलरेडी गिवन आहे. ह्या CO साठी लिहिलं का आपण अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास एक्शन इक्वेशन डिफरंट येणार आहे, पण ओके येस रेट एक्सपेरिमेंटली दिलेला आहे. सो रेट इज इक्वल टू K into concentration of NO2 to the power 2 हे गिवन आहे बघा. त्यालाच कसं लिहाल तुम्ही, ओके येस रेट एक्सप्रेशन करेक्ट, रेटला काय लिहाल ह्या इन टर्म्स ऑफ NO2 डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओके NO2 with respect to what time is equal to K into concentration of NO2 to the power what 2. बरोबर आहे ना. ओके हे फक्त रेट आपण ह्या इक्वेशन वरनं लिहिलं, बरोबर आहे ना. डिक्रीजिंग कॉन्सेंट लिहिता येतं आपल्याला, पण रेट लॉ लिहिता येत नाही. अंडरस्टूड, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके आता पुढे जाऊया आपण, दॅट इज ऑर्डर ऑफ रिएक्शन. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट नाउ. ओके before that write down the characteristics of rate constant. Characteristics of rate constant. Okay, rate constant चे characteristics काय काय आहेत. So first characteristic is greater the value of okay is rate constant, greater the value of rate constant, okay faster is the rate of reaction किंवा faster is the reaction, faster is the reaction. It means K increases, rate also increases. समजलं ना. ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट फास्टर इज द रिएक्शन. करेक्ट. सेकंड पॉइंट, each reaction has a particular value of a particular value of rate constant. प्रत्येक रिएक्शन साठी ओके रेट कॉन्स्टंट ची काय असते, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असते. ओके ऍट ए पर्टिक्युलर टेम्परेचर, ऍट ए पर्टिक्युलर टेम्परेचर चेंज व्हायला नको. ओके एका फिक्स टेम्परेचरला ओके दिस रेट कॉन्स्टंट ची व्हॅल्यू काय राहते, फिक्स राहते. ओके थर्ड पॉइंट, द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट, द व्हॅल्यू of rate constant येते का लक्षात. the value of rate constant for the same reaction, the same reaction value of okay rate constant for the same reaction changes with temperature. रिएक्शन सेम आहे, बरोबर आहे ना. ओके पण K ची व्हॅल्यू जर टेम्परेचर चेंज केला तर तुम्ही ओके एस ती व्हॅल्यू चेंज होते. समजते का. म्हणजे काय की K ची व्हॅल्यू कशावरती डिपेंड आहे, टेम्परेचर वरती डिपेंड आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. फोर्थ पॉइंट काय लिहाल, द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट, द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट, the value of rate constant for a reaction, ठीक आहे. लक्षात येते का बघा. व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर दी ओके reaction does not depend on the concentration of reactants. The value of rate constant for a reaction does not depend on concentration of reactants. रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती त्या व्हॅल्यूज डिपेंड नाहीत. आलं लक्षात. हे खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत. काय काय लिहिलं लक्षात आलं का तुमच्या. ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट, फास्टर इज द रिएक्शन.
Each reaction has the particular value of rate constant at a particular temperature. The value of rate constant for the same reaction changes with temperature. The value of rate constant for a reaction does not depend on the concentration of reactants. Reactantच्या concentration वरती K ची value depend नाही. Understood? ठीक आहे? Yes. पुढे जाऊया आता. Next very important term, that is order of is reaction. Order of reaction. Heading द्या बाळांनो. Order of reaction. ठीक आहे. आता ऑर्डर कशाला म्हणायचं अगोदर समजून घ्या. ओके, सपोज रेट लॉ तुम्हाला गिवन आहे. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू दी पॉवर एक्स आहे आणि बी टू दी पॉवर काय आहे वाय आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजेच काय की बाबा ऍडिशन ऑफ और सम ऑफ कोएफिशियंट्स अदरवाइज काय एक्सपोनंट्स रेज्ड इनटू दी रेट लॉ. रेज्ड इनटू म्हणजेच काय power of the concentration terms in rate law, that is the order. म्हणजे x plus y ही काय असणार आहे ओव्हरऑल ऑर्डर ऑफ दिस रिएक्शन x plus y. कुठलाही रेट दिला असेल, सपोज रेट इज इक्वल टू k इंटू, ठीक आहे ना, a टू दी पॉवर 1 दिलं आणि b टू दी पॉवर काय दिलं 2 दिलं तुम्हाला, तर ही ऑर्डर काय असणार आहे 1 plus 2 इज इक्वल टू 3. समजलं का? ठीक आहे. रेट इज इक्वल टू काय दिलं के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू दी पॉवर 2 दिलं. फक्त एकच ऑर्डर काय म्हणतो त्याला कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे, तर त्याची ऑर्डर किती असणार आहे 2 असणार आहे. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू दी पॉवर 0 असेल तर त्याची ऑर्डर काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजे रेट इज इक्वल टू ह्या केसमध्ये काय असणार आहे के असणार आहे फक्त. रेट इज इक्वल टू के असेल तर ऑर्डर काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजेच काय की ह्या कॉन्सन्ट्रेशन टर्मचा जो काही पॉवर असणार आहे दॅट इज इट्स ऑर्डर. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन जर म्हणलं तर काय एक्स प्लस वाय असणार आहे. ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए म्हणलं तर एक्स असेल, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू बी म्हणलं तर वाय असेल. आणि ऑर्डर काय एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे, इट इज नॉट दी थेरॉटिकल क्वांटिटी. अगेन कशावरनं फाइंड आउट करता येते, फक्त रेट आणि लॉ वरती फाइंड आउट करता येते. विदाउट रेट लॉ तुम्ही ऑर्डर फाइंड आउट करू शकत नाही. अंडरस्टूड? ठीक आहे. आपण डेफिनेशन बघूया ऑर्डर साठी आता. करेक्ट, चला मी रफ करतो. ठीक आहे. खूप सिंपल पॉइंट आहे, समजून घ्या. सी हियर डेफिनेशन बघा. द ऑर्डर ऑफ केमिकल रिएक्शन, दी अगोदर असं लिहूया, दी ओव्हरऑल ऑर्डर म्हणा किंवा ऑर्डर म्हणा, कुठलेही टर्म्स घेऊ शकताय. एक पॉइंट लिहूया अगोदर. द ऑर्डर ऑफ ए केमिकल रिएक्शन ठीक आहे ना, विथ रिस्पेक्ट टू एच रिएक्टंट. विथ बघा हे खूप महत्वाचं, विथ रिस्पेक्ट टू each reactant, त्याला अंडरलाइन करा. काय विथ रिस्पेक्ट टू each reactant is defined आता प्रत्येक रिएक्टंट साठी आहे, is defined as the exponent म्हणजेच काय पॉवर. करेक्ट. to which the concentration term of that reactant in the rate law is raised. ठीक आहे ना. खूप मोठी डेफिनेशन दिलं, कारण ही खूप डिटेल मध्ये डेफिनेशन दिलंय. करेक्ट ना. ठीक आहे. मी सिंपल सांगतो तुम्हाला. ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू और मध्ये ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू each reactant is equal to power
of the concentration term in rate law. रेट लॉ प्रत्येक रिएक्टंट साठी बघा किती सिंपल आहे. ओके, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू each reactant is equal to power of a concentration term in rate law. For example, okay, suppose rate law given आहे. Rate is equal to K into concentration of A to the power X and concentration of B to the power Y. आणि तुम्हाला विचारलं ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू A, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू B. ठीक आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन किंवा ऑर्डर डायरेक्ट लिहितो मी इथं, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू, विथ शॉर्ट मध्ये लिहू. ठीक आहे, हे बघा, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ओके इज व्हॉट A इज इक्वल टू काय आहे, X आहे. ऑर्डर ओके विथ रिस्पेक्ट टू ओके एस बी इज इक्वल टू काय असणार आहे, Y असणार आहे. समजलं का हे? ओके, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए काय असेल तर X त्याचा पॉवर असणार आहे आणि ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू बी म्हणलं की काय, इट्स पॉवर, दॅट इज Y. अंडरस्टूड? ठीक आहे. सेकंड बघा, हे फर्स्ट आहे. सेकंड रेट लॉ गिवन आहे. सपोज एक्सपेरिमेंटलीच फाइंड आउट करू शकताय. रेट लॉ तुम्हाला नोनच असला पाहिजे फॉर फाइंडिंग आउट दी ऑर्डर. तसं नोट करून ठेवा. For finding out order, rate expression should be known. Rate expression should be known. Note केलं? ठीक आहे. See here. Second expression given आहे suppose is equal to K into A to the power okay 2 लिहिलं मी आणि B to the power okay 1 लिहिलं. नाही लिहिलं तरी चालेल इथं. ठीक आहे ना? ओके, म्हणजे कायच नाही म्हणजे काय असणार आहे इथं, 1 असणार आहे. बरोबर आहे का? ठीक आहे. आता इथं लिहू शकता तुम्ही ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ओके ए काय असेल 2 आणि ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ओके बी इज इक्वल टू काय असणार आहे, 1. कायच नाही इथं म्हणजे काय आहे, 1 आहे. आलं का लक्षात? हे ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू इच रिएक्टंट झालं हे. ओके, सेकंड स्टेटमेंट घ्या. काय, द ओव्हरऑल ऑर्डर, व्हेरी इम्पॉर्टंट, द overall order okay of reaction is defined as the sum of the exponents, the sum of the exponents म्हणजेच काय, powers, exponents to which the concentration terms in the rate law ठीक है are raised. बघा, ओव्हरऑल ऑर्डर म्हणजे काय की एक सम आहे. कशाची सम, एक्सपोनंटची. कशामध्ये, त्या रेट लॉ मध्ये. बरोबर आहे ना? ओके, येस. कोणाच्या कॉन्सन्ट्रेशन साठी, रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन टर्म साठी जो काय पॉवर रेज झालेला जो काय एक्सपोनंट असणार आहे ओके त्याची सम करायची आहे. म्हणजेच काय, इन शॉर्ट बघा. ठीक आहे, ओव्हरऑल ऑर्डर और सिंपली काय म्हणू शकताय, ऑर्डर ऑफ रिएक्शन. ऑर्डर ऑफ रिएक्शन इज the sum of powers of concentration terms in rate law. याचा अर्थ रेट लॉ तुम्हाला नोनच असला पाहिजे तरच तुम्ही ऑर्डर सांगू शकताय. ओव्हरऑल ऑर्डर किंवा ऑर्डर ऑफ रिएक्शन ओके एकच वर्ड आहे. ठीक आहे ना? ओके, फॉर एक्झाम्पल सपोज रेट लॉ गिवन आहे तुम्हाला. रेट इज इक्वल टू ओके के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स, सॉरी concentration of A to the power x and B to the power y. Order of reaction
इज इक्वल टू काय असणार आहे x प्लस वाय. ऑर्डर ऑफ रिएक्शन इज x प्लस वाय. आलं का लक्षात हे? ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल, हे जनरल एक्झाम्पल. चला, रेट इज इक्वल टू k into concentration of A into concentration of B. Order of reaction is equal to काय असेल सांगा बरं? 2. बरोबर आहे ना? ओके. इथं पॉवर किती आहे? Yes, here it is 1, here it is 1. 1 plus 1 is equal to 2. Third, okay, rate expression given आहे. Suppose rate is equal to k into concentration of A to the power okay is 2 आहे. Order काय असेल? Yes, order of reaction is equal to what? 2. समजलं का हे? ठीक आहे. रेट इज इक्वल टू फोर्थ, रेट इज इक्वल टू काय दिलं? k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A टू दी पॉवर 2 आणि B टू दी पॉवर 1 दिलं. तर ऑर्डर काय असणार आहे सांगा बरं? ऑर्डर ऑफ रिएक्शन इज इक्वल टू 2 प्लस 1 इज इक्वल टू 3. समजलं हे? ठीक आहे. फोर्थ दिलं, सपोज रेट इज इक्वल टू ओके इज k into concentration of okay A to the power 1 and B to the power 0. आलं लक्षात? Then rate is independent on okay is concentration of B. याचा अर्थ काय होतो? ऑर्डर काय आहे सांगा बरं? ऑर्डर इज इक्वल टू ओके इज 1 प्लस 0 इज इक्वल टू 1. करेक्ट. ह्या टर्म साठी काय होतो? रेट इज इंडिपेंडंट on concentration of okay is B वरती डिपेंड आहे का? नाही. आलं लक्षात? नंबर ऑफ एक्झाम्पल्स देऊन सांगितलं तुम्हाला ऑर्डर कसं फाइंड आउट करायचं. तर पॉवरची ऍडिशन करायची फक्त. समजलं का हे? ओके. आता सपोज एक क्वेश्चन आहे. काय म्हणलं? डिकम्पोजिशन ऑफ H2O2, decomposition of H2O2 is twice H2O2 क्यूज गॅसेस स्टेट मध्ये आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ट्वाइस H2O लिक्विड, ठीक आहे, प्लस O2 गॅस. अशी एक रिएक्शन आहे. रेट लॉ इज बघा गिवन आहे. रेट इज इक्वल टू काय दिलेलं आहे? K into concentration of H2O2. Correct? Then what is the order? What is the order of reaction? Order of reaction. काय असेल सांगा बरं ऑर्डर? आता सहज समजतंय. रिएक्शन कडे पाहायचंच नाही ऑर्डर साठी. कुठं जायचं? डायरेक्टली रेट लॉ कडे जायचं. ओके. ऍज रेट लॉ गिवन. काय आहे रेट लॉ? रेट इज इक्वल टू काय आहे? K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओके H2O2. किती आहे? पॉवर 1. सो ऑर्डर ऑफ रिएक्शन सॉरी इज इक्वल टू काय असणार आहे? 1. फिनिश. रिएक्शन कडे पाहिलं का आपण? नाही. विदाउट ऑब्झर्विंग रिएक्शन डायरेक्ट काय लिहिलं आपण? ऑर्डर ऑफ रिएक्शन. समजलं बाळांनो हे कसं लिहायचं ते? ठीक आहे. दुसरं एखादी क्वेश्चन दिलं सपोज तुम्हाला. काय क्वेश्चन आहे? येस, सपोज H2 गॅस प्लस I2 गॅस दिला, which gives twice HI gas. Rate law is found to be. Rate law is found to be. Rate is equal to K into concentration of okay H2 आणि I2. Reaction, ठीक है. Order of reaction with respect to each reactant. What is the order of reaction with respect to each reactant and overall order?
order is नाही. What is the order of reaction with respect to each reactant and overall order? काय असेल? ठीक आहे, रिएक्शन कडे पाहायची गरज आहे का आता? नाही. कुठे लक्ष द्यायचं? फक्त या रेट लॉ वरती. करेक्ट ना? ओके, रेट लॉ काय आहे? Rate is equal to K into concentration of H2 and I2. This is the rate law. Correct. Order with respect to first order with respect to H2 किती आहे? 1. Second, order with respect to I2 किती आहे? 1. And the overall order, third, overall order ठीक आहे, किती असणार आहे? 1 + 1 is equal to 2. This is the answer. किती सिंपल आहे बघा, सगळ्या गोष्टी गिवन आहेत, डायरेक्ट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. क्लियर? ठीक आहे. सपोज ऑर्डर ऑफ रिएक्शन 0 असेल, ऑर्डर ऑफ रिएक्शन is equal to 0 असेल, then that reaction is called as a zero is order reaction. ठीक आहे ना? रिएक्शन इज कॉल्ड असं म्हणू शकतो. रिएक्शन इज कॉल्ड काय? झिरो ऑर्डर रिएक्शन. ऑर्डर ऑफ रिएक्शन सपोज किती आहे? 1 आहे. दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे ना? ऑर्डर ऑफ रिएक्शन 2 आहे, तर काय सांगाल? सेकंड ऑर्डर रिएक्शन. Second order reaction and so on. Understood? First order reaction, second order reaction. Clear syllable आहे? Okay. पुढे घ्या. Characteristics of order of reaction. Characteristics of order of reaction. ठीक आहे, काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघूया. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, इट इज डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली. खूप महत्वाचा पॉइंट आहे. and not ठीक आहे, किंवा असेल या and cannot be obtained from balanced chemical equation. ठीक आहे. सेकंड पॉइंट, बॅलन्स केमिकल इक्वेशन दिलेलं असेल तुम्हाला, कुठलं इक्वेशन असेल त्याच्यावर ना तुम्हाला ही ऑर्डर डिटरमाइन करता येत नाही, एक्सपेरिमेंटलीच फाइंड आउट करता येते. ठीक आहे. सेकंड पॉइंट, इट कॅन बी झिरो, इट कॅन बी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, झिरो, बरोबर आहे ना? किंवा काय असू शकते? फ्रॅक्शन असू शकते, झिरो असू शकते, होल नंबर असू शकते, किंवा फ्रॅक्शन असू शकते. It can be 0, whole number, whole is number, fraction, fractional. ठीक आहे ना? फ्रॅक्शनल असू शकते, और इवन निगेटिव्ह सुद्धा असू शकते. क्लियर? ठीक आहे. थर्ड पॉइंट, it can change with condition. Can change with conditions like ठीक है, टेम्परेचर, प्रेशर, ठीक है, एक्सेट्रा.
टेम्परेचर प्रेशर अप्लाई केले की चेंज होते. आलं लक्षात हे? ठीक आहे. ओके, काही कॉमन एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याच्यासाठी एक्सपेरिमेंटल ऑर्डर सुद्धा दिलेली आहे. ओके, बघूया. कॉमन एक्झाम्पल्स okay of reaction of different order, okay is orders. हे कॉमन एक्झाम्पल्स आहेत, बघून घ्या त्या. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शन. त्याच्यामध्ये फर्स्ट H2 प्लस Cl2. रिएक्शन बघून घ्या, IMP आहे, हे तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल. इन प्रेझेन्स ऑफ लाईट गिव्स ट्वाइस HCl. ही झिरो ऑर्डर रिएक्शन आहे, येते का लक्षात? ओके, म्हणजे काय, झिरो ऑर्डर रिएक्शन जर असेल तर काय, रेट इज इक्वल टू ओके काय असणार आहे, के असणार आहे. H2 टू द पॉवर 0 Cl2 टू द पॉवर व्हॉट 0. म्हणजे ह्या ऑर्डर साठी रेट इज इक्वल टू काय असणार आहे, के असणार आहे. देयर इज नो ऑर्डर. झिरो ऑर्डर रिएक्शन. समजलं का? दोन्हीचा पॉवर काय असणार आहे रिएक्टंटचा, ते 0 असणार. क्लिअर? दुसरी रिएक्शन आहे ओके, ट्वाइस NH3 in presence of molybdenum catalyst to form N2 plus okay thrice H2. गॅसेस स्टेट मध्ये. ठीक आहे, दिस इज कॅटलिस्ट. जनरली कॅटॅलिटिक ज्या रिएक्शन्स असतात ना, ओके, कॅटॅलिस्ट जिथे यूज केलं जातं, ओके, तिथे खूप कमी प्रमाणात ओके हा NH3 ऍब्सॉर्ब होतो. त्या कॅटॅलिस्ट वरती खूप कमी प्रमाणात ऍब्सॉर्ब होतो, बरोबर ना. कॅटॅलिटिक रिएक्शन हे जनरली काय असतात, जनरली एक्सेप्शन असू शकतात त्याला. जनरली कॅटॅलिटिक रिएक्शन्स आर झिरो ऑर्डर रिएक्शन्स. ठीक आहे, असं का? कारण काय, हा कॅटॅलिस्ट जर यूज केला असेल ओके, त्याच्यावरती हा NH3 जो आहे, NH3 गॅस हा खूप कमी प्रमाणात ऍब्सॉर्ब होतो. ऍब्सॉर्प्शन इज व्हेरी लो. Adsorption is very low on catalytic surface किंवा catalyst surface म्हणू शकता. catalyst surface. समजते? ऍब्सॉर्प्शन खूप कमी प्रमाणात होतं, म्हणजेच काय की NH3 निग्लिजिबली पार्टिसिपेट होतो रिएक्शन मध्ये. ओके, निग्लिजिबल amount of NH3 is ठीक है is participated in reaction. Okay, so rate is independent. Rate is independent on concentration of NH3. इंडिपेंडेंट आहे जर तर समजलं ना तुम्हाला. ओके, इस बघा झिरो ऑर्डर म्हटलं की काय, इस फक्त रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू काय असणार, रेट कॉन्स्टंट. त्याच्यावरती डिपेंड असतो का, नाही. तसा NH3 वरती पण डिपेंड नसतो. ठीक आहे, मग कॅटॅलिटिक रिएक्शन मध्ये ओके जो कॅटॅलिस्ट असतो ना, त्या कॅटॅलिस्टच्या सरफेस वरती वळण ओके खूप कमी प्रमाणात रिएक्टंट काय होतो, ऍब्सॉर्ब होतो, आणि तोच रिएक्टंट ऍब्सॉर्ब झालेला काय करतो, रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो. इट इज अ निग्लिजिबल अमाऊंट, त्याच्यामुळे त्याला काय इंडिपेंडंट म्हणू शकताय तुम्ही. बरोबर आहे ना? ठीक आहे. ओके, डिकम्पोजिशन ऑफ ऑदर पण लिहा, डिकम्पोजिशन of N2O in
PT कॅटॅलिस्ट, कॅटॅलिटिक रिएक्शन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, डिकम्पोजिशन ऑफ PH3 phosphine in tungsten catalyst. टंगस्टन कॅटलिस्ट, ठीक आहे ना, म्हणजे W. हे काय झाले एक्झाम्पल्स ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे. तर नेक्स्ट घ्या एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन वगैरे पुढे स्टडी करणार आहे आपण. ठीक आहे. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी काय काय एक्झाम्पल्स आहेत बघा. फर्स्ट ऑफ ऑल, येस, डिकम्पोजिशन ऑफ H2O2. ठीक आहे ना. ओके, येस, डिकम्पोजिशन माहिती आहे तुम्हाला आता. डिकम्पोजिशन ऑफ H2O2 ठीक आहे. येस, डिकम्पोजिशन ऑफ N2O5. ठीक आहे. कन्वर्जन ऑफ नेक्स्ट, ठीक आहे, कन्वर्जन ऑफ सायक्लोप्रोपेन टू प्रोपीन. ठीक आहे ना. कन्वर्जन ऑफ सायक्लोप्रोपेन टू प्रोपीन. सायक्लोप्रोपेन इज दिस वन. It is converted into propene. Okay, this is first order reaction. Radioactive decay. Radioactive decay. ठीक आहे. डिके म्हणा, डिसइंटिग्रेशन म्हणू शकताय, रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन म्हणू शकताय तिथं. ठीक आहे ना. ओके, दॅट इज ऑल्सो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ठीक है ना. ओके, डिकम्पोजिशन ऑफ NH4, okay, is NO2 like this. NH4 NO2 decompose to form, okay, what it forms? N2 plus twice H2O. This is also first order reaction. आलं लक्षात हे. सेकंड ऑर्डर रिएक्शन. सेकंड ऑर्डर रिएक्शनचे एक्झाम्पल बघा. ठीक आहे ना. ओके, शॉर्ट मध्ये देतो. तर सेकंड ऑर्डर रिएक्शन, सेकंड ऑर्डर रिएक्शन तुम्हाला स्टडीला नाहीत एक्झाम्पल्स तरी सुद्धा बघा. ठीक आहे. येस, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ट्वाइस HI क्यूज H2 प्लस I2. म्हणजे रेट काय असणार आहे इथं सेकंड ऑर्डर रिएक्शन म्हणलं की yes, K into concentration of HI to the power what? 2. This is second order reaction. First order reaction समजलंय ना. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी काय असणार आहे इथं? रेट इज इक्वल टू कुठलेही रिएक्टंट असू द्या वरचे सगळे. ठीक आहे ना. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4NO2 to the power what? 1. अंडरस्टूड? आलं लक्षात हे. ओके ओके, पुढचे एक्झाम्पल्स बघू शकता परत तुम्ही आता. अदर एक्झाम्पल समजलं ना तुम्हाला कसं लिहायचं. NO प्लस Br2 ऑलरेडी सांगितले तुम्हाला सेकंड ऑर्डर. करेक्ट. NO प्लस असं लिहा, NO प्लस O3 टू फॉर्म NO2 प्लस O2. NO2 प्लस O2. दिस इज ऑल्सो व्हॉट? सेकंड ऑर्डर रिएक्शन. सेकंड ऑर्डर रिएक्शन म्हटल्यानंतर कसं लिहायचं? रेट इज इक्वल टू. ठीक आहे ना. ओके, तिथं सांगितलेलं नाही त्याच्यामुळे मी लिहित नाही इथं. ओके, आहे सेकंड ऑर्डर रिएक्शन हे सांगितले आपल्याला एवढंच. फक्त रेट लॉ वगैरे आपल्याला दिलेले नाहीये. कशा ह्या NO वरती पण डिपेंड असू शकतो ना डायरेक्टली, त्याच्यामुळे मी लिहित नाही तिथं. ठीक आहे ना. ओके, येस, बट दिस इज द एक्झाम्पल ऑफ सेकंड ऑर्डर रिएक्शन. थर्ड ऑर्डर रिएक्शन. थर्ड ऑर्डर रिएक्शन. थर्ड ऑर्डर रिएक्शन. ओके, तर थर्ड ऑर्डर रिएक्शन मध्ये काय एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. ओके, ट्वाइस NO प्लस O2 which forms twice NO2. करेक्ट ना. ठीक आहे. दुसरा दिलेला आहे ट्वाइस
NO plus Br2 which gives twice NOBr. This is the example of third order reaction. करेक्ट. हे थर्ड ऑर्डर रिएक्शन, सेकंड ऑर्डर रिएक्शनचे तुम्हाला एक्झाम्पल्स ओके जनरली विचारत नाहीत, खूप रेअरली. ओके, पण फ्रॅक्शनल ऑर्डर विचारतात. आयएमपी करा इथं. आयएमपी फर्स्ट ऑर्डर, झिरो ऑर्डर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके, सेकंड पण रेअर विचारतात. ओके, थर्ड ऑर्डर रिएक्शन खूप रेअर असतात. फ्रॅक्शनल ऑर्डर विचारतात. फ्रॅक्शनल ऑर्डर ओके रिएक्शन्स. ओके, yes, काय असेल H2 plus Br2 which gives twice HBr. H2 plus Br2 gives twice HBr. Rate is equal to K into concentration of H2, ठीक आहे, into Br2. हे गिवन आहे, एक्सपेरिमेंटली हे गिवन आहे, लक्षात ठेवा. 1 by okay S2. रेट इज इक्वल टू व्हॉट, K इंटू H2 इंटू. तुम्ही म्हणाल परत सर हे कसं लिहिलं तुम्ही, हे बाळांनो गिवन आहे. काय आहे, गिवन आहे एक्सपेरिमेंटली. ठीक आहे ना, कन्फ्युज होऊ नका. करेक्ट. सो ऑर्डर काय असणार आहे, ऑर्डर इज इक्वल टू, इथं पॉवर 1 आहे, 1 प्लस 1 बाय 2 म्हणजे किती होईल 1.5. फ्रॅक्शनल ऑर्डर आहे. ठीक आहे. दुसरी रिएक्शन, खूप महत्वाची रिएक्शन्स आहेत या फ्रॅक्शनल ऑर्डरसाठी. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे कुठली आहे, CH3 CHO, CH3 CHO which gives CH4 plus CO, CH4 plus CO. लक्षात ठेवा, हे डिकम्पोजिशन झालंय कोणाचं, ऍसिटाल्डिहाइडचं CH4 आणि CO मध्ये. करेक्ट. रेट लॉ गिवन आहे, हा सुद्धा काय आहे, गिवन रेट लॉ आहे एक्सपेरिमेंटली. Rate is equal to K into concentration of okay CH3 CHO. फक्त रिएक्टंटच घ्यायचा, प्रोडक्ट घ्यायची गरज नाही. आलं लक्षात. 3/2 म्हणजेच ऑर्डर काय असणार आहे, ऑर्डर इज इक्वल टू 1.5. 1.5 लिहा किंवा 3/2 लिहा, नो डाऊट, और 3/2. अंडरस्टूड. ठीक आहे, हे झालं रिगार्डिंग ऑर्डर ऑफ रिएक्शन. करेक्ट. ठीक आहे, मोलिक्युलॅरिटी बघूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, आणि पुढे जाऊया आपण प्रॉब्लेम्स कडे. ठीक आहे ना. ओके, येस, कारण रेट कॉन्स्टंट साठी युनिट पण आपल्याला स्टडी करायचं आहे. खूप गोष्टी आपण आज स्टडी केलं, खूप केअरफुली हे सगळे पॉइंट्स करा. ठीक आहे ना. काय प्रॉब्लेम स्टडी केलं आपण, ते प्रॉब्लेम्स पण थोडंसं प्रॅक्टिस करा. Okay, I think today we'll stop here. All the best.